दोन चिमुकल्यांचा मृत्यू, पण आई वडिलांचा जीव वाचला. डोशाच्या पिठामुळे फूड पॉयझनिंग झाल्याची चर्चा मीडियामध्ये रंगली, पण खरंच तसं होतं का? 1 एप्रिलला विमल प्रजापती नावाच्या व्यक्तीने डोशाचं पीठ आणलं, घरात डोसे बनले. विमल, त्याची पत्नी भावना आणि 3 महिने व 4 वर्षांच्या 2 मुलींनी ते खाल्लं. दुर्दैवाने दोन्ही मुलींनी आपला जीव गमावला, पण आई वडील मात्र वाचले. आता इथेच पोलिसांना संशय आला. पहिला प्रश्न, जर पीठ खराब होतं तर फक्त याच कुटुंबाला त्रास का झाला, बाकीच्या ग्राहकांना का नाही? आणि दुसरा मोठा प्रश्न, 3 महिन्यांच्या बाळाला कोणी डोसा खाऊ घालतं का? पोलिसांनी जेव्हा घराची झडती घेतली तेव्हा भावनाची एक डायरी सापडली. त्या डायरीत काय होतं? मला मुलगा हवाय, मुलगा झाला तर मी नवस फेडीन. तपास पुढे गेला आणि फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये रक्तात ॲल्युमिनियम फॉस्फाईड म्हणजेच सल्फास हे विष सापडलं. धक्कादायक म्हणजे विमलने काही दिवसांपूर्वीच सल्फासची 10 पाकिटं आणली होती, ज्यातील 2 पाकिटांचा हिशोब तो देऊ शकला नाही. आता चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार मुलगा हवा या हव्यासापोटी या क्रूर माता पित्याने आपल्याच मुलींना विष दिलं असावं. पोलीस आता या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यात तपास करत आहेत. प्रश्न असा आहे की आपण कोणत्या प्रगत समाजाच्या बाता मारतोय? खरंच त्या आई बाबांनी आपल्या मुलींना संपवलं असेल का? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच इनसाइट स्टोरीज साठी फॉलो आणि सबस्क्राईब करा जबरी खबरी.